पालघर जिल्हा आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या हजारो कुटुंबांना तातडीने दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। पूर आणि पाणी साचल्यामुळे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी सरकारने सर्वसमावेशक आर्थिक मदत पॅकेजला मंजुरी दिली आहे। पूर परिस्थितीमध्ये बाधित झालेली घरे, दुकाने, पशुधन यांना शासनामार्फत आर्थिक मदत जाहीर केली आहे। कशी असेल ही मदत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जुलै महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती। यामुळे घरे, घरातील वस्तू, पशुधन, दुकाने, मासेमारीची साधने आणि लघु उद्योगांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। अनेक दिवस निवासी क्षेत्रामध्ये पुराचे पाणी साचून राहिल्यामुळे अनेक कुटुंबांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला होता। पूरग्रस्त आणि विस्थापित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाईल। ज्या कुटुंबाचे कपडे आणि घरातील भांडी पुरामुळे खराब झाली किंवा नष्ट झाली त्यांना कपड्यांच्या नुकसानीसाठी प्रत्येकी 10,000 रुपये आणि घरातील वस्तू व अत्यावश्यक साहित्यासाठी आणखीन 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल। आपत्तीची तीव्रता लक्षात घेऊन सरकारने पात्रतेच्या काही अटीमध्येही शिथिलता आणली आहे। ज्यांची घरे बाधित झाली आहेत अशा कुटुंबासाठीही विशेष आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे। पूर्णपणे नष्ट झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरांच्या मालकांना प्रति घर 1,50,000 रुपये दिले जातील। ज्या घरामध्ये किमान 50% नुकसान झाले आहे अशा कुटुंबांना 50,000 रुपये तर 25% जास्त नुकसान झालेल्यांना 25,000 रुपये दिले जातील। किमान 15% नुकसान झालेल्या घरांना 15,000 रुपयांची मदत दिली जाईल। या व्यतिरिक्त पूर्णपणे नष्ट झालेल्या झोपड्यांच्या मालकांनाही आर्थिक मदत दिली जाईल। या मदत पॅकेजमध्ये या आपत्ती दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा आणि पशुपालकांचाही समावेश करण्यात आला आहे। दुभत्या जनावरांच्या नुकसानीसाठी 40,000 रुपये, ओढकाम करणाऱ्या कष्टाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या जनावरांसाठी 32,000 रुपये आणि ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांसाठी 20,000 रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे। ग्रामीण कुटुंबांची उपजीविका पशुधनावर अवलंबून असते हे लक्षात घेऊन शेळ्या, मेंढ्या, डुकरे आणि कुक्कुटपालन पक्ष्यांच्या नुकसानीसाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या मच्छीमारांचाही या मदत पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे। मासेमारीच्या बोटी आणि जाळ्यांचे अंशतः किंवा पूर्ण नुकसान झाल्यास त्यासाठी भरपाई दिली जाईल। मच्छीमार समुदायांना त्यांचे उपजीविकेचे कामकाज लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यास मदत करणे हा या मदतीचा उद्देश आहे। सरकारने कारागीर, हातमाग कामगार, पारंपरिक हस्तकला कारागीर, दुकानदार आणि स्टॉलधारकांच्या नुकसानीचीही दखल घेतली आहे। प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्याच्या आधारे विहित मर्यादेच्या अधीन राहून प्रत्यक्ष नुकसानीच्या 75% आर्थिक मदत दिली जाईल। कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठीही 5,000 रुपये दिले जातील। जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी सर्व बाधित नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी नुकसान मोजमापाच्या प्रक्रियेदरम्यान महसूल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांना सहकार्य करावे। नागरिकांना त्यांचे बँक खात्याचे तपशील अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून पडताळणी आणि मंजुरीनंतर मदत रक्कम थेट आणि त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करता येणार आहे।